निवडून येणार की महाजन साहेब. तर ह्या भागात आमच्या महाजन साहेबांनी आम्हासनी ज्या वेळेला कोरोना होती त्यावेळेला आम्हाला तिने जगवलं. तिने भाजीपाला घरपोच केला, धान्य धुन्य घरपोच केलं. या भागातली विकास कामं काय झालं काय? झाल्यात की आता रस्त्याचं झाल्यात, पाण्याचं झाल्यात. परत महाजन साहेबांनी तर काय कोरोना काळात भरपूर मदत केली लोकांना. कुठल्या पक्षाचं वाराव येतं? भाजपच. आणि आपले अलकाताई नगराध्यक्ष असताना पण कामं झाल्यात सगळी. भाजप सरकार इथे 100% इथले आमदार भाजपचे आहेत, त्यांनी काय कामं केलेत की कार्यसम्राट केलेत, काम केलेत, भरपूर केलेत. बोर मारल्यात भागात. कोणाचे पण काय पण असू दे, पुरवठा कार्यालय टाइमेत नियमित सगळं फोन केलं सगळे हजर. केलं त्यांनी कामं महाजन साहेबांनी. नाही, आम्हाला भाजपच पाहिजे. पारडे कोणा जवळ वाटते मग? भाजप. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी इचलकरंजी शहरामध्ये चांगली तापलेली असताना नेमकं नागरिकांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांच्या मनात या निवडणुकीबद्दल काय भावना आहेत, या भागाचा विकास कितपत झालाय, काय समस्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी मी सध्या पोहोचलेलो आहे इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. आपण या केके न्यूजच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत असताना या भागाचा विकास कितपत झालेला आहे, काय समस्या आहेत, कसा हवाय त्यांना या भागाचा नगरसेवका यासह अन्य घडामोडींचा आपण आढावा घेत असताना या 6 मधील काही महिला या ठिकाणी सकाळच्या वेळेला आहेत. आपण त्यांचे संवाद साधूया, बघूया काय आहे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. आजी, महापालिकेच्या निवडणुका इचलकरंजी शहरात लागलेल्या आहेत, वातावरण चांगलं आता तापू लागलं, उमेदवार प्रचारला फिरायला आहेत. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? नगरसेवक कसा पाहिजे आम्हाला? आता ह्या भागात आमच्या महाजन साहेबांनी आम्हासनी ज्या वेळेला कोरोना होती त्यावेळेला आम्हाला तिने जगवलं. तिने भाजीपाला घरपोच केला, धान्य धुन्य घरपोच केलं. आणि एवढं आम्हाला सांभाळलं की औषधं सगळं आम्हाला तिने पोच केले. आणि आम्हाला सगळं घरपोच कुणी याय नाहीत महिला, त्यांच्या घरी जाऊन देऊन आल्या तिने. एवढं आम्हाला तिने हे केले आणि तिने निवडून यावं अशी आमची एक अपेक्षा आहे. तुम्हाला निवडून यावेत असं वाटतंय? पण कामं या भागात चांगली कुणाची आहेत? महाजन साहेबांची. महाजन साहेबाशिवाय इथं कोण एवढं कामं करणार नाहीत आणि करत नाहीत. आणि आम्हाला लोक दुसरी निवडून आली तरी पण तिने ह्या भागात कधी फिरलेल्या नाहीत. त्यासाठी आम्ही महाजन साहेबांनी निवडून देणार. चोपडे साहेबांनी, अलका स्वामींनी, त्यासनी आम्ही निवडून देणार. आम्ही त्यांना विजय करणार. वाटतंय का ते निवडणुकीत? वाटते आम्ही आहेच की वाटणारच की. विरोधक सुद्धा असं चांगलं ताकदीनं मैदान उतरलं तरी पण ती माणसं बदलत नाही. दावं तुम्हाला सांगतो, आता खाणार सगळीकडचं पण बोलणार एकीकडच आणि मतदान करणारच. काय सांगालो मावशी, काय वाटतंय भागात काय होईल इथं? निवडून येणार की महाजन साहेब. का बरं? का म्हणजे आमचं त्यांनी सहकार्य सगळं केलेलं आहे पहिल्यापासून. आम्ही ताज्या आम्हाला धान्य वाटप केल्या, भाजीपाला केल्या, सगळं त्यांनी आमचं केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्यांनाच आम्ही निवडून आणणार आहे. काय सांगालो, या प्रभाग क्रमांक 6 मध्ये ही निवडणूक होत आहे, प्रचार चांगला तापलेला आहे, कसा पाहिजे या भागातून निवडून येणारा नगरसेवक? भागातले हे चारही उमेदवार म्हणजे चांगलेच आहेत. चोपडे साहेबांनी पण आमचा पाणी प्रश्न, इथं बोर नव्हते, बोर काढून दिले त्यांनी. आम्ही एकदा त्यांच्या ऑफिसवर गेल्यावर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी बोरचं मनावर घेतले, बोर काढून दिले. परत महाजन साहेबांनी तर काय कोरोना काळात भरपूर मदत केली लोकांना. त्यामुळे आणि अलका स्वामी काय अगोदर नगराध्यक्ष होऊन गेल्यात, त्यामुळे काय त्यांचा काय प्रश्नच नाही. त्या सगळं काम व्यवस्थितच केलेत. कामं कागदावर केलं का खरोखरच आहेत? नाही, खरोखर झालेत. आमच्या प्रत्यक्ष आम्ही चोपडे साहेबांच्याकडे गेलेलो त्यावेळी आमच्या इथं पाण्याची भरपूर टंचाई होती. बोर लगेच त्यांनी काढून दिले. महाजन साहेबांनी पण केलेत काम. म्हणजे विकास कामं जाणून लोक त्यांना निवडून देतील असं वाटतंय? हो, देतीलच. चांगलं वारं कुठल्या पक्षाचं आहे मग? भाजपच आहे. पण का वारं 1500 रुपये दिले म्हणून लाडक्या बहिणीचे? नाही आहे, लाडक्या बहिणीचं तर आलेत. याच्या अगोदर कुठं होतं 1500, आता चालू झालेत. 1500 रुपये दिलेत. हे पण सगळ्यांना मदतीतच झाले. सगळ्या बहिणींना ते एक चांगली संसारासाठी चांगली मदतच झाली आहे त्या 1500 रुपयाची. भाजपचं काम चांगलंच आहे. कुठल्या पक्षाचं वाराव येतं? भाजपच. का हो, 1500 दिले लाडक्या बहिणीचे म्हणून? 1500 काय नाही, ह्याच्या आधी कुठं आता यायला 1500. भाजपच येणार. काय केलं भाजपनं असं? केलात की आता वरची सत्ता बी त्यांचीच आहे, खाली बी सत्ता त्यांचीच येणार. खाली सत्ता येईल असं वाटतंय? येणार की. पण अजून इचलकरंजीला पाणी मिळालेलं नाही अजून. पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हटल्यात की त्याने. आणि आता आहे, पहिल्यापर्यंत आता सोय आहे पाण्याची. पहिला होतं महाजन साहेब म्हटल्यात की सोडवतो. महाजन साहेब म्हटल्यात, विठ्ठल चोपडे साहेबांनी तर सोडवल्यातच. याच्या आधी बोर नव्हते आमच्या इथं, बोर उपलब्ध करून दिल्यात. या भागातली विकास कामं काय झाल्यात काय? झाल्यात की आता रस्त्याचं झाल्यात, पाण्याचं झाल्यात. आणि आता काय इथून पुढे आहे ते आम्ही सगळं बघतो म्हटल्यात. समस्या काय आहेत भागात या मग? समस्या काय नाही आता, ठेवलं नाही समस्या काय. मला सांगा, तुम्ही म्हणताय भाजप, पण मतदान करताना लोक पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार. माणूस बघणार. कामाचा का बिनकामाचा? कामाचा. बिनकामाचा कसं बघणार? काय मावशी, माणूस कसा बघणार लोक? कामाचेच बघणार किंवा कामाचं. या भागात चांगलं काम कुणाचं आहे? महाजन साहेबांचं आहे, चोपडे साहेबांचं आहे. काम खरोखर केलं की नुसतं कागदावर रंगवलं? आहे, खरोखर कामं केलेत तिने. केलं ना? बर. अडचणी काय आहेत? अडचणी काय नाही येतात. नाही. सगळ्या अडचणी आम्ही महाजन साहेबांनी, चोपडे साहेबांनी सांगतोय. बर. त्यांनी करतात. मैदान कोण मारणार निवडणुकीचे?
भाजप भाजप मानणार का हो हो म्हणजे सगळं भाजपकडेच हे आहे ना. तर भाजपवर लोक आता कटाळल्यात म्हणतात काय भाजप नुसतं आश्वासन देते काय देत नाही काय नाही आम्हाला तर इथं आहे त्यांचं सपोर्ट. सपोर्ट आहे हो. नमस्कार नमस्कार. काय हो, महापालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि आधी नगरपालिका होत्या मग महापालिका झाली मग प्रशासक आलं मग प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या वाटतात प्रशासक चांगला आहे. का हो पण देवेंद्र फडणवीसचं कामच असं आहे की त्यांनी महाराष्ट्रभर आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे कामाबद्दल. आणि जे काय लोकांच्या सोयी सुविधा असतील त्या सगळ्या त्यांनी अडचणी हे दूर केलेले. मग आता निवडणुका आल्यात कसं वाटतंय भाजप का हो कारण त्यांच्या कामाचं पोच पावते आहे ना. फडणवीस साहेबांचं कामाची पोच पावते असल्यामुळे ते भाजप हे सरकार इथे 100% येईल. इचलकरंजी चालणार का भाजप चालणार की चालणार पण विरोधक सुद्धा तगडे आहेत की असं त्याला काय तिने त्यांच्या ह्याच्यानं ताकदीनं आहेत आम्ही आमच्या ताकदीनं. काय इचलकरंजी काय कामं केलं भाजपनं रस्त्याचं काम केलंय पाण्याचा प्रश्न आहे ते तिने सोडतो म्हणल्या. गटरीचं काम झालेलं आहे सगळे सोयी सुविधा चालू आहे. प्रभाग 6 मध्ये कोण कोण बाजी मारणार खवरे साहेब मारतील स्वामी आणि महाजन आणि चोपडे साहेब यांची कामं कशी आहेत चांगले. समस्या घेऊन गेले की एका ह्या फोनवर येणारी माणसं आहेत. पण तुम्ही म्हणला भाजप बाजी मारणार काम चांगलं आहे पण लोक दुसऱ्या बाजूला कुठेतरी कंटाळतात भाजप नुसतं आश्वासन देते कामं काय करत नाही असं म्हणतात लोक तुम्ही काय सांगाल नाही ते त्यांचा हिशोब आहे. आमच्या हिशोबाने भाजप हे सर्वोच्च पक्ष आहे. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार माणूस पक्ष दोन्ही बघ. तुम्ही बघणार काय वाटतंय भागात काय होणार लढत कशी होणार भाजप काय दिलं तुम्हाला भाजपनं काय नाही ते लढत भारी करते. लढत भारी करतात पण कामं पण करायला पाहिजे की कामं करतात काय ते करतात. काय केलंय भागात कामं खवरे साहेब आहेत की साहेब आहेत केलेत त्यांनी कामं केलं खरोखर केलं तर कागदावर रंगवलं रंगवलेत त्यांची कामं कारण इथे करतात त्यांनी काम करतात. रंगवलं त्यांनी केलं पण त्याच्यासमोर विरोधकांचं आव्हान काय असं वाटतं की नाही वाटतच काय माहित नाही त्यांच्याबरोबर त्यांनी खेळतात आपण आपल्या हिशोबाने खेळतात. लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार पक्ष बघणार आणि माणूस बघणार नाहीत माणूस नंतर बघणार पहिला पक्ष बघणार. कामाचा माणूस का बिनकामाचा कामाचा बघणार मैदान कोण मारणार म्हणताय सरकार कुठलं मारणार सरकार भाजप प्रचार जोरात सुरू आहे उमेदवार यायलाच नाही तुमच्याकडे यायला लागते काय सांगायला आश्वासन काय द्यायला लागलं कामं करतो ना केलं त्यांनी कोण केलं? कामं महाजन साहेबांनी काय काय केलं कोरोनात आम्हाला लय साथ दिल्या बोर दिल्यात आणि जाईन तेव्हा लगेच गेल्या कामं करतात म्हणजे सांगितलं लगेच करतात. प्रामाणिकपणे करतात का मतासाठी करतात कामं आता मतदानाला उभा राहणार नाही तरी करतात आमची कामं. भरपूर कामं केलं आमच्यासाठी आमच्या गल्लीसाठी बाहेरच्या गल्लींसाठी पण भरपूर केलं. या भागातला विकास कसा आहे? विकास कामं कशी आहेत मग चांगले आहेत. समस्या काय आहेत नाही कधी निवडून आले तर आमची कामं काय काय केली नाहीत पण आता यांनी तर करतातच. निवडून आले नाही तर केल्यात आमची कामं त्यांनी भरपूर. पण लोक आता तुम्ही आता हे सगळे भाजप नसलं तरी बोलवायला गेलं तर लगेच येतात. त्यांचे दोघं भाऊ येतात लगेच गेट उघडतात लगेच बाहेर येतात. कुठल्या पक्षाकडे आहेत ते कोण भाजपकडे आहेत. मग लोक खरं भाजपवर कटाळत की आता सत्ता बदल पाहिजे म्हणतात आता नाही आम्हाला भाजपच पाहिजे. भाजप पाहिजे होय. काय दिलं तुम्हाला भाजपनं काय दिलं नाही तरी एवढं का भाजपवर प्रेम 1500 रुपये आम्हाला आता मिळाल्या. मग तरी तुझं भाजपवर प्रेम आहे भाजपच काय काँग्रेसने केले सांगा मग आतापर्यंत आमच्यासाठी काँग्रेस पण दिलं की लोकांना अनेक वर्ष काय दिले नाही. काय जोर आहे आता इकडे या भागात निवडणुकीचा चोर काय भाजपचाच की का हो भाजपने सर्व कामं केल्यात पेन्शन केल्यात परत आपलं रस्ते केल्यात माऊली आपली आहेत विठ्ठल चोपडे तिने कामं केल्यात भागात. केव्हा पण फोन करा केव्हा पण येतात अपरात्री केव्हा पण येतात काय अडचण नाही. आणि आपले अलकाताई नगराध्यक्ष असताना पण कामं झाल्यात सगळी. कामं सगळी झालं भाजप प्रेमी म्हणून नाही म्हणाला. नाही नाही भाजप प्रेमी काय असं काय नाही कामं झाल्यात सगळी. कागदावरची कामं आहेत नुसतं काय खरोखर काम आहेत कामं झाल्यात. माऊलींची तर कामं आहेत या भागात कोण पण असू दे माऊलींची कामं आहेत. आता लढत पारडे कोणा जवळ वाटते मग भाजप पण भाजपवरती लोक नाराज दिसते किंवा कारण ते नुसतं आश्वासन देतात कामं करत नाही लोक म्हणतात नाही 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 आहेत कामं आहेत. आपले ज्या ज्या भागात आहेत त्या त्या भागात सगळ्यांची कामं आहेत काय अडचण नाही. मग विरोधकांचं काय आव्हान आहे की नाही त्या उमेदवारांना भाजपच्या आव्हान आहेतच की त्यांचा पण कसं सामोरं जाणार ते इलेक्शन 16 तारखेलाच करणार कसं खरं तरी पण भाजपच येणार 4 सीट येणार का तर भाजपचीच येणार. इथले आमदार भाजपचे आहेत त्यांनी काय कामं केलं की कार्यसम्राट केलेत काम केलेत भरपूर केलेत बोर मारल्यात भागात परत कोणाचे पण काय पण असू दे पुरवठा कार्यालय टाइमेत नेहमीच सगळं फोन केलं सगळे हजर राहतात. तुम्ही कार्यसम्राट म्हणला कार्यसम्राट म्हणजे काय कार्य म्हणजे कार्य करत राहणे म्हणजे शेती आपलं
आपलं रस्ता म्हणा, परत गटरी, त्यांना कार्यसम्राट का म्हणतात? कामाच्या त्यांनी काम करतात ना, केव्हा पण इंडिया फोन लावा त्यांनी त्या टायमाला हजर असतात. त्यात वेळेत टायमात त्यांचे सगळं ओके असतात. पुरवठा कार्यालय त्यांनी अधिकारी लेट नाही येतात कारण साहेब पहिला त्यांच्या आधी पोहोचतात. मग ते आपण डोळ्यानं बघितले सगळं. भाजप कशाच्या जोरावर बाजी मारणार? ह्याच कार्यसम्राट आमदारमुळेच बाजी मारणार. प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण नागरिकांशी बोललो आणि नक्कीच या भागामध्ये विकास कामं झाले आहेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि या विकास कामाच्या जोरावरती लढत होणार आहे. आणि मग या विकास कामाच्या जोरावरतीच ज्यांनी विकास कामं केलंय त्यांना इथली जनता निवडून देणार असल्याचं इथल्या नागरिकांनी बोललेलं आहे. कॅमेरामन राहुल स्वामी, कुणाल कांबळे, केके न्यूज, इचलकरंजी.